मुंबईतील साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू, संबंधित 4 अधिकाऱ्यांचं निलंबन, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत, तर कॉन्ट्रॅक्टर सगळ्यासाठी जबाबदार, पेडणेकरांचा हल्लाबोल. ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला. मुंबईत पावसाची संततधार, तर मुंबईतील तलावांमध्ये पाणीसाठ्यात दुसऱ्या दिवशी वाढ, मुंबईकरांना किंचित दिलासा. पुण्यातल्या खडकवासला धरणात सर्वात कमी पाणीसाठा. 1 जुलैपर्यंत खडकवासला धरणात फक्त 15.47% पाणीसाठा. मागील वर्षी आजच्या तारखेला खडकवासला धरणात 63% पाणीसाठा होता. केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आरोपींची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता. केतनला धक्का कोणी दिला या कबुलीसाठी पोलीस लाय डिटेक्टर टेस्टचा आधार घेण्याची शक्यता. टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे उत्तर प्रदेशात छापे. यूपीतील हाजीपूरच्या सायबर कॅफेवर महाराष्ट्र विशेषची धाड. सायबर कॅफे चालकासह 3 जण ताब्यात. आमच्यासोबत सचिन आलाय, बाकीची टीम लवकरच येईल. अहिरांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य. तर मला रन्स करू दे मग टीम आणतो, सचिन अहिरांची फटकेबाजी. महिला शेतकऱ्यांसाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत सादर. नव्या विधेयकामुळे शेतात राबणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र कायदेशीर ओळख. अकोट ते अकोल्या दरम्यान धावणाऱ्या हमसफर ट्रॅव्हल्समध्ये राडा. एका प्रवाशाची दुसऱ्याला जबर मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.